यहेजकेल अध्याय 14। इस्रायेलाच्या वडिलांपैकी कित्येक मनुष्ये मजकडे येऊन माझ्यासमोर बसली। तेव्हा परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, ह्या मनुष्यांनी आपल्या हृदयात आपल्या मूर्ती वागविल्या आहेत। त्यांनी आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेविले आहे। अशा लोकास मी आपल्याला प्रश्न विचारू देईन काय? ह्याकरिता त्याजशी बोल। त्यास सांग की, प्रभू परमेश्वर म्हणतो, इस्रायल घराण्यातील जो कोणी आपल्या हृदयात मूर्ती वागवितो, आपले पापजनक अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवितो आणि संदेष्ट्याकडे येतो, त्यास माझे उत्तर त्याच्या मूर्तीच्या संख्येच्या मानाने मिळेल। येणेकरून मी इस्रायल घराण्याच्या हृदयास हात घालीन, कारण ते सर्व आपल्या मूर्तींमुळे मला परके झाले आहेत। यास्तव इस्रायल घराण्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, मागे फिरा, आपल्या मूर्तीपासून फिरा आणि आपल्या सर्व अमंगळ कर्मांपासून तोंडे फिरवा। इस्रायल घराण्यातला व इस्रायलात वस्ती करून असलेल्या उपऱ्यातला जो कोणी मजपासून वियुक्त होऊन आपल्या हृदयात मूर्ती वागवितो, आपल्या पापाचे अडखळण आपल्या नेत्रांसमोर ठेवितो व मला प्रश्न विचारण्यासाठी संदेष्ट्याकडे येतो, त्याला मी स्वतः मला योग्य वाटेल ते उत्तर देईन। मी त्याला विमुख होईन, त्याला मी विस्मय, चिन्ह व जननिंदा यांचा विषय करीन व त्याचा माझ्या लोकातून उच्छेद करीन। तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे। जर कोणी संदेष्टा भ्रमात पडून संदेश देत असला तर समजावे की मीच त्याला भ्रमात पाडिले आहे। मी आपला हात त्याजवर उगारीन व माझे लोक जे इस्रायल त्यातून त्याचा उच्छेद करीन। प्रश्न करणाऱ्याचा जसा दोष तसाच त्या संदेष्ट्याचाही दोष। ते दोघे आपल्या दोषाचे फळ भोगतील। म्हणजे इस्रायल घराणे मजपासून बहकून जाणार नाही व आपल्या सर्व पातकांनी आपणास विटाळून घेणार नाही, तर ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन, असे परमेश्वर म्हणतो। मग परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की, मानवपुत्रा, एखाद्या देशाने विश्वासघात करून मजविरुद्ध पातक केल्यास मी त्यावर आपला हात चालवीन, त्याच्या अन्नाचा आधार तोडीन, देशात दुष्काळ पाडीन आणि त्यातून मनुष्य व पशु यांचा उच्छेद करीन। तेव्हा त्यात नोहा, दानियल व इयोब हे तिघे असले तरी फार झाले। ते आपल्या धार्मिकतेमुळे आपला तेवढा जीव बचावितील, असे प्रभू परमेश्वर म्हणतो। मी देशात हिंस्त्र पशु धाडून तो उद्ध्वस्त केला आणि त्या पशुमुळे कोणी त्यातून जात येत नाही इतका निर्जन तो केला। तर प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, त्यात ते तिघे असले तरी त्यास पुत्रांचा किंवा कन्यांचा बचाव करता येणार नाही।
त्यांचा मात्र निभाव लागेल, पण देश वैराण होईल. मी देशावर तरवार आणून म्हटले की, अगे तरवारी, देशावर फिर, आणि तिने मनुष्य व पशु यांचा संहार केला. तर प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, त्यात ते तिघे असले तरी त्यास पुत्रांचा किंवा कन्यांचा बचाव करिता येणार नाही. त्यांचा काय तो निभाव लागेल. मी त्या देशावर मरी पाठविली आणि त्यातून मनुष्य व पशु यांचा उच्छेद करण्यासाठी रक्ताच्या रूपाने माझ्या संतापाचा वर्षाव केला. तर प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, नोहा, दानिएल व इयोब हे त्यात असले तरी त्यास पुत्रांचा किंवा कन्येचा बचाव करिता येणार नाही. ते आपल्या धार्मिकतेमुळे फार तर आपला जीव वाचवितील. तर मग मी तरवार, दुष्काळ, हिंस्त्र पशु व मरी ही माझी चारी उग्र शासने यरुशलेमेतील मनुष्य व पशु यांचा संहार करण्यास त्यावर पाठवीन. तेव्हा त्याचा निभाव कसा लागेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. तरी पहा, त्याच्यात अवशेष राहील. त्या अवशिष्ट पुत्रास व कन्यास बाहेर आणतील. पहा, ती तुम्हाकडे येतील. तुम्ही त्यांचे मार्ग व त्यांची कर्मे पाहाल. तेव्हा मी यरुशलेमावर आणलेले अनर्थ, त्याचवर आणलेले सर्व प्रसंग याविषयी तुम्ही सांत्वन पावाल. तुम्ही त्यांचे मार्ग व त्यांची कर्मे पाहाल. तेव्हा त्यामुळे तुमचे सांत्वन होईल. आणि मी जे त्याचे सर्व काही केले आहे, त्यातले काहीही विनाकारण केले नाही, हे तुम्हा समजेल, असे प्रभू परमेश्वर म्हणतो.